लक्ष्मण गवंडे हे मूळचे कोकणातील. ते पिंपरी चिंचवड इथल्या एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण गवंडे निवृत्त झालेत. त्यांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी आपल्या 1000 स्क्वेअर फुटाच्या टेरेसवर लिंबू, चिकू, संत्री, मोसंबी, बोरं, आंबा या फळांची लागवड केली आहे. तसंच मेथी, शेपू, मुळा या पालेभाज्यांची आणि गुलाब, जास्वंदी यासारख्या फुलझाडांची देखील लागवड केली आहे. टेरेस बागमध्ये लिंबू, संत्री, मोसंबी, बोरं, आंबा आणि 2-3 प्रकारचे लिंबाचे प्रकार आहेत, जांब आहेत आणि बाकीचे फळझाडं आहेत. ह्या हेतूर अजून पालेभाज्यासुद्धा केलेल्या आहेत. पालेभाज्या मेथी, शेपू, मुळा, लाल भाजी. गेल्या 5 वर्षांपासून गावंडे यांनी अहोरात्र कष्ट घेऊन ही बाग फुलवली आहे. त्यांच्या बागेत 90 कुंड्या आहेत. कुंड्यांची निर्मिती करण्यासाठी जुने टायर्स, ड्रम आणि कलरच्या बादल्यांचा वापर करण्यात आलाय. फळांची रोपे लावण्यासाठी रोपवाटिकेतून चांगल्या दर्जाची रोपं आणण्यात आली आहेत. मी हे वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं आहे, कारण का भंगारमधून ड्रम आणले, टायरचा वापर केलेला आहे, कलरच्या बादल्याचा वापर केलेला आहे. असं करून मी वेस्ट मटेरियलपासून हे सगळं तयार केलेलं आहे. आपल्या या टेरेसवरील गार्डनमध्ये गवंडे कुठल्याही रासायनिक खतांचा वापर करीत नाहीत. झाडांची चांगली वाढ व्हावी यासाठी ते गांडूळ खत आणि गोमूत्राचा वापर करत होते. गांडूळ खत तयार करताना देखील घरातली काडी कचरा आणि उरलेलं अन्न यांचा वापर करण्यात येतो. रासायनिक खतांचा वापर करत नसल्यानं त्यांना विषमुक्त फळं आणि भाजीपाला मिळतो. माझ्याकडे 90 कुंड्या आहेत आणि 90 कुंड्यात मी गांडूळ टाकलेले आहेत. गांडूळमध्ये घरातला कचरा, बाकी काय असेल ते सगळं त्याच्यात टाकतो आणि ते गांडूळ ते खत तयार करतात. गांडूळ खत म्हणजे त्यापासून फळं चांगली मिळतात आणि त्यापासून म्हणजे रासायनिक त्याच्या प्रक्रिया होत नाही त्या फळावर, आणि त्याची टेस्ट ती रासायनिक खताच्या आणि ह्याच्यात खूप फरक आहे आणि टेस्टमध्ये. त्यामुळे हे खाणाऱ्याला सुद्धा ते चविष्ट फळं लागतात. सेंद्रिय खताचा वापर करत असल्यानं फळांना आणि भाजीपाल्यांना वेगळीच चव आहे. बागेतून निघणाऱ्या फळांची किंवा भाजीपाल्यांची गवंडे विक्री करत नाहीत. आपल्या कुटुंबासाठी त्याचा वापर करण्यात येतो. तसंच ते नातेवाईक आणि मित्रांना विषमुक्त फळं आणि भाजीपाला भेट म्हणून देतात. गवंडे यांची टेरेसवरील बाग पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत. अनेक जणांनी त्यांची बाग पाहून स्वतःच्या टेरेसवर बाग फुलवण्यास सुरुवात केली आहे. छोट्या जागेमध्ये एखाद्या ड्रममध्ये, प्लॅस्टिकच्या किंवा बादलीमध्ये येऊन एवढे वाढता येते आणि त्याला 100-200 फळं येतात चिक्कूसारखे. हे पाहून मी आश्चर्यचकित झालो आणि मला फारच प्रफुल्लित वाटलं आणि याचे मी स्वतःच्या टेरेसवर करायची इच्छा आहे. म्हणून मी यांना खास भेटण्यासाठी आणि काही खतं, काही कलम हे पाहून त्यांच्याकडनं गाईडलाईन्स घेत आहेत. आज शहरातील नागरिक फळं आणि भाजीपाल्याच्या महागाईमुळे त्रस्त आहेत. तसंच जास्तीचे पैसे देऊन देखील चांगल्या दर्जाची फळं आणि भाजीपाला त्यांना मिळत नाहीये. लक्ष्मण गवंडे यांच्याप्रमाणेच शहरातील नागरिकांनीही आपल्या टेरेसवर बाग फुलवल्यास त्यांना विषमुक्त फळं आणि भाजीपाला मिळू शकतो. तसंच त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य देखील चांगलं राहील. त्याबरोबरीनंच पैशांची बचत होईल ती निराळीच. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.